नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. भारतीय डाक विभाग म्हणजेच पोस्ट ऑफिस मार्फत आजची परमनंट मेगा भरती निघालेली आहे. पगार जो आहे या ठिकाणी तुम्हाला 10,000 ते 29,380 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाणार आहे. तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 30,000 प्लस जागांची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 5/8/2024 या ठिकाणी आहे. अधिकमध्ये जे आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच BPM, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच ABPM आणि डाक सेवक अशा 3 पदांसाठी या ठिकाणी एकूण वॅकन्सीज निघालेल्या आहेत. या ठिकाणी वेतन जे आहे या ठिकाणी ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी तुम्हाला 12,000 ते 29,380 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. ABPM आणि डाक सेवक या पदासाठी तुम्हाला 10,000 ते 24,470 रुपयाच्या दरम्यान वेतन असणार आहे. वयमर्यादा जी आहे या ठिकाणी मिनिमम सर्व पदांसाठी वयमर्यादा 18 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे. मॅक्सिमम वयमर्यादा 40 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल. SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं, OBCसाठी 3 वर्षाचं, EWSसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी नाही. PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाचं, PWD OBCसाठी 13 वर्ष, PWD SC/STसाठी 15 वर्षापर्यंतचं वयामध्ये सवलत तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या एरियामध्ये या ठिकाणी अर्ज भरत असाल त्या एरियाची लोकल लँग्वेज जी आहे तुम्हाला येणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज, सायकलिंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात. सिलेक्शन जे आहे तुमच्या या ठिकाणी मेरिट लिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. 10वीमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्या आधारे या ठिकाणी तुमची निवड जी आहे केली जाणार आहे. फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये फीस पेमेंट भरावं लागणार आहे. तुम्ही जर महिला कॅन्डिडेट असाल, SC/ST कॅन्डिडेट असाल किंवा PWD कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फीस पेमेंट या ठिकाणी करावं लागणार नाही. तर त्याचबरोबर ट्रान्सवुमन कॅन्डिडेट जे असतील त्यांना देखील या ठिकाणी फीस पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. अर्ज करण्याअगोदर पूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.